अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. गुरुवार म्हटलं तर आपण महाराजांची सेवा करत असतो. ज्याला ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने तो सेवा करत असतो. काही घरात गुरुवारी 11 गुरुवार केले जातात किंवा काही घरात कायमचे गुरुवार आहे. काही घरात न चुकता स्वामी चरित्राचं पारायण, स्वामी चरित्र सारामृताचं पारायण गुरुवारी केल्याच जातं. आता गुरूंची जेव्हा सेवा आपण करत असतो ना, तेव्हा आयुष्यामध्ये काय बदल घडतात तर लक्षात घ्या. आपल्याला प्रत्येक वेळेस वाटत असतं की आपलं आयुष्य बदलावं. जो काही माझा वर्तमान काळ आहे त्याच्यापेक्षा माझा भविष्य काळ नक्कीच चांगला असावा. त्यासाठी ना काही काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या केल्या पाहिजे. आणि गुरुवार म्हटलं तर गुरूंचं छत्रछाया आपल्यावर असणं खूप महत्त्वाचं आहे. आता काही काही लोकांना फक्त गुरुवारीच महाराज दिसतात आणि बाकीचे दिवस त्यांना कोणीच दिसत नाही. असं नाही आहे. रोज महाराजांचे आभार मानले पाहिजे. रोज नामजप जसं जमेल जिथे जमेल तिथे आपण करू शकतो. नामजपाने खूप असंख्य असे लाखो असे फायदे आहेत नामजपाचे. पण तुम्हाला माहिती आहे का की नशिबाने साथ द्यावी असं प्रत्येकाला वाटत असतं की माझं मी जे काही प्रामाणिकपणे कष्ट करत आहे तर त्या नशिबाला देवाची साथ असावी, देवाने मला मदत करावी किंवा साथ असावी असं वाटत असतं ना. त्याच्यासाठी बऱ्याच वेळा हे लोकांनी उपाय केलेला आहे. आज परत तो उपाय तुमच्यासोबत मी सांगणार आहे. सगळ्यात आधी तर नित्यसेवा कधीही चुकवायची नाही. नित्यसेवा म्हणजे काय? नित्य नियमात गेलेली सेवा. गुरुवारी केंद्रात, मठात, मंदिरात जाऊन महाराजांचे आभार मानायचे असतात. प्रत्येक वेळेस काय मागायचं ना, कधी कधी आभार कृतज्ञता खूप महत्त्वाची असते. महाराज जे काही दिलं आहे, भले ते अडचण असो की दुःख असो, कारण मला माहिती आहे माझ्या नशिबात अजून अडचणी होत्या, पण तुमच्या कृपेने ते थोडक्यात निभवलं आहे, सत्य आहे. तर या गोष्टी सुद्धा कृतज्ञता खूप जास्त महत्त्वाची असतात आणि तीच आपण राखली पाहिजे. केंद्रात महाराजांचा नैवेद्य मिळावा की माझ्या घरातलं अन्न मी केंद्रात देते. आपण घरातही नैवेद्य दाखवत असतो, पण माझ्या घरातलं अन्न मी महाराजांना नैवेद्य म्हणून खाऊ घालते आहे. तर त्याच्यात पण एक सुख आहे. खूप छान वाटतं आपल्याला की ह्या गोष्टी केल्याने चांगलं होतं आपल्या आयुष्यामध्ये, आपल्याला आनंद मिळतो. केंद्रात ना फक्त आरती करणं किंवा सेवा करणं ह्या महत्त्वाच्या नाही आहे. केंद्रात जाऊन केंद्र झाडणं, काय उच्च कोटीची सेवा असेल तर केंद्र झाडणं, ज्या चपला आपण इकडे तिकडे ठेवतो ना त्या रांगेत लावणं, केंद्रात जाऊन भांडी घासणं, या सेवा काय तुमच्या आरतीच्या सेवेला करता. त्याचं कारण सांगते. जेव्हा तुम्ही कुठलंही मंदिर झाडत असताना, जेव्हा तुम्ही झाडत असता ते मंदिर म्हणते, कुठला पण मंदिर असो, जेव्हा तुम्ही ते झाडत असताना तर परमेश्वर तुमच्या आयुष्यातली जी काही दरिद्री आहे, जे काही तुमच्या आयुष्यातले भोग आहे ना, ते सुद्धा तुमच्या पाठोपाठ झाडत असतात. आणि हे खरं आहे. मंदिरात, केंद्रात, मठात, कुठल्याही मोठ्या धार्मिक ठिकाणी जाऊन जेव्हा तुम्हाला झाडाची सेवा मिळते ना, तो आनंद खूप मोठा असणार आहे. आणि साक्षात ती परमेश्वराची तुम्हाला देण आहे. एवढ्या लोकांमध्ये तुमच्या हातात झाडू आहे, तुम्ही ते सगळं साफ करत आहात, किंवा कुठल्याही मंदिरात गेल्यावर एक भांडे घासाची सेवा मिळते, ती सेवा खूप मोठी असते. कारण पडद्यामागचे आपण आहोत. आपलं कार्य महाराज बघत असतात. महाराजांचं ताट, आरतीचं जे सामान आहे किंवा आरतीचं ते काही दिवा आहे ते आपल्याला घासण्यासाठी मिळत आहे. किती मोठं भाग्य आहे. तर ह्या गोष्टी जर भेटल्या ना तर खरंच स्वतःला भाग्यवान समजा की महाराज तुम्ही हे कार्यासाठी मला निवडणं आहे, माझा जन्म झाला आहे की मी हे कार्य तुमचं करत आहे ना, यासाठी नेहमीच आभार मानलं पाहिजे. आता हे एक झालं. दुसरं, गायी. आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला अनन्यसाधारण महत्व आहे. दर गुरुवारी मंदिरात जाऊन, कुठल्याही मंदिरात जाऊन पिवळ्या कलरचं फळ असेल किंवा पिवळ्या कलरची मिठाई असेल ती दान करायची. मग ती मिठाई कुठली पण, केंद्रात, मठात, मंदिरात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन तुम्ही हे कार्य करायचं. दर गुरुवारी नाही ना, काही अगदी थोडेसे यथाशक्ती पेढे आहे किंवा बर्फी आहे ती घेऊन जायची, किंवा त्याच्याबरोबर केळी आहे ती घेऊन जायची. कुठल्याही गरीब व्यक्तीला, गरजूला, ज्याला गरज आहे त्या व्यक्तीला काही ना काही खाऊ घालायचं. पिवळ्या रंगाचं खाऊ घालतं तर अतिशोत्तम, किंवा कुठल्याही रंगाचा. जर पिवळ्या रंगाचं म्हटलं तर केळी आहे किंवा वडापाव आहे किंवा पिवळी मिठाई आहे किंवा एखादी शेव पापडी असते ती तुम्ही खाऊ घालू शकता. थोडक्यात काय अन्नदान तुम्हाला या म्हणजे कुठल्याही गुरुवारी करायचं आणि हे सातत्य ठेवावं. बघा काय अनुभव येतो. 5 गुरुवार तरी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्याच्याबरोबर गुरुचरित्रातला 14वा आणि 18वा अध्याय आवर्जून वाचावा. ताई, ग्रंथामधले हे अध्याय वाचू. तर आता बऱ्याच वेळा असं विचारलं जातं की ताई, अगं आपलं जे मेन गुरुचरित्र ग्रंथ आहे ना त्याच्यातला अध्याय काढून वाचलं तर चालेल का? तर 14वा आणि 18वा अध्याय बघा. 18वा अध्याय हा दरिद्रीसाठी आहे. एखादी अपयश आहे किंवा थोडासा फायनान्शियल प्रॉब्लेम आहे तर तो वाचायचा असतो. पण काय होतं ना, तुम्हाला सांगते, लई तो ग्रंथ इतका पवित्र आहे ना, प्रत्येक वेळेस तो काढा ठेवा त्याचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे.
अगदी 10 ते 15 रुपयाला गुरुचरित्रातला 14वा अध्याय आणि 18वा अध्याय असे वेगळे वेगळे सुद्धा पुस्तकं आहे आणि एकत्र सुद्धा छोटासा ग्रंथ आहे, तो तुम्ही आणू शकता. 30 रुपयात तुम्हाला तो मिळेल कुठल्याही धार्मिक दुकानात. सध्यासाठी ताई आम्हाला उद्यापासूनच ती सेवा करायची आहे. मग आम्ही गुगलवर सर्च करून वाचू शकतो का, मोबाईलवर वाचू शकतो का? ठीक आहे, तुम्ही सुरुवातीला वाचू शकता आणि खरं तर तो रोज वाचायचा असतो. रोज वाचताना काय नियम अटी आहे ना, या संदर्भातली माहिती मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल. आता फक्त थोडक्यात सांगते की नाही ना, रोज तर गुरुवारी तरी तो वाचावा. हे वाचून झाल्यावर ना गाय, आपण नेहमी म्हणत होतो की बघा काही लोकांना, काही गुरुजी आहे जे आपले फेस रिडिंग करतात, आपल्याकडे बघून आपलं भविष्य सांगतात, हाताकडे बघून भविष्य सांगत असतात. तर हातातल्या रेषा सुद्धा, हे आपलं भाग्य बदलायचं कामही महाराज करत असतात. हातातल्या रेषा सुद्धा बदलायचं काम महाराज करत असतात. जेव्हा तुम्ही भांडे घासता, झाडझूड करता ना, तेव्हा तुमचं कर्म, तुमचं नशीबही महाराज बदलून टाकतात. त्याच पद्धतीने ना दर गुरुवारी गाईला तुम्हाला हरभरा डाळ आणि थोडासा गुळ खाऊ घालायचा आहे. थोडासा गुळ घ्या, छोटासा गुळाचा तुकडा आणि हरभरा डाळ. आता आपण काय करतो, डायरेक्ट घेऊन जातो आणि त्यांना खाऊ घालतो एखाद्या वाटीमध्ये किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये. असं नाही करायचं. काय करायचं, आता भीती तर वाटणारच आहे आपल्याला, मला माहिती आहे, पण थोडंसं हातात ठेवा. एखादा गुळ आणि थोडंसं डाळ, हरभरा डाळ हातात ठेवावी आणि ती ना आपल्या गायीने ती चाटायची. म्हणजे आपल्या हात आहे ना, तो गायीने चाटला पाहिजे. अशा पद्धतीने ती सेवा आहे. बघा, आता समजा मी 1 किलो किंवा अर्धा किलो डाळ घेऊन गेली, तर थोडीशी तरी मी माझ्या हातात ठेवेल आणि गुळ त्याच्यावर ठेवेल की जेणेकरून गाय ते चाटेल. असं म्हणतात, जेव्हा गाय तुमचा हात चाटते ना, तुमच्या आयुष्यातील काही अडचणी असेल, काही ज्या काही बाधा असतील किंवा जे काही नशीब आहे ते सुद्धा बदलण्याचं काम त्या गायीमध्ये आहे. गायीला हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. गोमाताची सेवा सगळ्यात महत्वाची आहे. म्हणून तर आपण आपल्या घरात गाय वासराची मूर्ती ठेवत असतो, कारण रोज आपल्याला गोमातेची सेवा करणं शक्य होत नाही. म्हणून त्यांची प्रतिमा म्हणून एक मूर्ती ठेवत असतो आणि रोज त्याच्यावर आंघोळ घालत असतो आपण. तर हे तसंच आहे. अगदी 5 गुरुवार तुम्ही जर हा उपाय केला, कधीही तुम्ही दिवसभरात कधी करू शकता. मासिक धर्म आल्यावर आपल्याला जायचं नाही आहे. काही लोक पाळतात, काही लोक नाही पाळत, बाकी तुमची इच्छा. पण मासिक धर्मामध्ये आपल्यालाही आतून खूप त्रास होत असतो, तर त्याच्यासाठी थोडंसं पावित्र्य राखावं. म्हणजे बाई दूषित असते किंवा असं नाही आहे. आपलं शरीर साथ देत नाही, प्रत्येकाचं आहे. कोणाचं पोटदुखी आहे, कोणाचं कंबरदुखी आहे. तर ह्या 4 दिवसामध्ये आपल्या स्वतःला आराम करण्यासाठी हा कालावधी दिलेला असतो खरं तर. आणि त्याचा लोकांनी अपभ्रम केला आहे की बाई असं आहे मग जायचं नाही मंदिरात वगैरे, असं नाही आहे. तर आपल्याला पण जर त्रास होत असेल तर तो गुरुवार तुम्ही शांत थांबून घ्यावं, हरकत नाही. आपली पण शरीराची काळजी घेणं तेवढंच महत्वाचं आहे. बाकी जर तुमची इच्छा असेल आणि जर तुम्हाला करायचं असेल मासिक धर्मातही, तर तुम्ही करू शकता, तुमची वैयक्तिक इच्छा. तर हे 5 गुरुवार करायचं आणि एखादा गुरुवार जरी स्किप झाला तरी अडचण नाही. नंतरचे गुरुवार तुम्ही भरून काढू शकता. 5 गुरुवार गायला ते खाऊ घालायचं आणि प्रत्येक गुरुवारी गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय तुम्हाला पठण करायचं आहे. ताई, स्वामी चरित्र सारामृताचं पारायण प्रत्येक गुरुवारी होतं. संक्षिप्त गुरुचरित्र जर तुम्हाला करायची इच्छा असेल तर त्या संदर्भात पण सविस्तर माहिती सांगेल की तुम्ही त्या संदर्भात की संक्षिप्त गुरुचरित्र कसं पठण करू शकता, काय करू शकता, नक्की सांगेल. पण आपण जे काही प्रामाणिकपणे कष्ट करत आहोत ना, नशिबाची साथ असणं खूप महत्त्वाचं आहे. शेवटी म्हणतो ना आपण, बाई तुझं काय, शेवटी नशीब आपलं एकच असतं की शेवटी नशिबात जे लिहिणार आहे ते होणार आहे. नक्कीच, पण आपले कर्मही तेवढे चांगले ठेवावे आणि महाराजांची सेवा करावी, कारण जे तुमच्या नशिबात पण नव्हतं लिहिलं ना, ते तुम्हाला महाराज देणार आहे. तर त्याच नशिबाची साथ अजून मिळावी, त्याला जोड मिळावे म्हणून ही सेवा आहे जी तुम्हाला प्रत्येक गुरुवारी करायची आहे. ताई, जवळपास गाय नाही, तुम्ही कुठल्याही गोठ्यामध्ये जाऊन तुम्ही सेवा करू शकता. तेही तुमची सेवा रुजू करून घेतील नक्कीच. आणि आपण गाईला खाऊ घालतो आहे, खरं तर अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. आपण गाईला खाऊ घालतो, गाईच्या पोटात 33 कोटी देवाचं वास्तव आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या देवांना आपल्याकडनं काहीतरी जात आहे. तर हीच एक भावना असावी आणि हे देतानाही कृतज्ञता असावी की धन्यवाद, माझ्याकडनं ही तू सेवा घडवली किंवा मला तू ह्या सेवा करण्यासाठी तू मला निवडलं आहे, अशीच प्रार्थना देवाकडे करायची. हे करून बघा आणि बघा किती छान वाटतं ते. आणि नक्कीच तुमच्या आयुष्यातील जे काही दुःख आहे, संकट आहे, ते नक्कीच कमी होण्यास मदत होतील. आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.